एव्हाना जूनचा मध्य उजाडलेला. तेव्हा नोकरीचे इतर सर्व दरवाजे बंद झालेले होते. मग शब्द दिल्याप्रमाणे तो पाळायचा असं ठरवून मी उत्तर मार्गे पिंपळगावला कूच करायचं ठरवलं. त्याप्रमाणे एके दिवशी संध्याकाळी उत्तूर गाठलं. श्रीयुत अनंतराव आजगावकर यांनी त्या रात्री शाळेची सारी स्थिती मला समजावून सांगितली. ते म्हणाले, ती शाळा आम्ही नुकतीच घेतली आहे. मुलं गोळा करण्यापासून सुरुवात करायची आहे. तुमची राहायची व्यवस्था शाळेच्या 2 वर्गामधील पडवीत केली आहे. शाळेत लाईट नाही. इथून कंदील घेऊन चला. गाव छोटं आहे, तिथं काही मिळणं कठीण. आणि हो, पाऊस सुरू झाल्यानं बसेस बंद झाल्या आहेत. आमचे येथील बबन ठाकूर क्लार्क तुमच्याबरोबर येतील. सकाळी लवकर निघा. बॅग, बादली, बिछाना, कंदील सारं घेऊन निघा. ठाकूर एखाद दिवस राहून तुमची सर्व व्यवस्था करून देतील. तिथं पुजारी म्हणून एक शिक्षक नेमलेले आहेत. ते, तुम्ही आणि ठाकूर 2 दिवसात पिंपळगाव, पांगिरे, बेलेवाडी, दिंडेवाडी, बेगवडे, बारवे ही गावं, वाड्या, वस्ती फिरून घरोघरी 7वी, 8वी पास विद्यार्थी शोधा. शक्यतो शाळा आठवड्यात सुरू होईल असं पहा. हे सारं ऐकून आणि मुक्काम पोस्ट पिंपळगाव पाहून लक्षात आलं की शाळा होती म्हणजे काय, हाती होता एक परवान्याचा कागद. शेंडीपासून बुडक्यापर्यंत सारी तयारी करायचं आव्हान होतं. भारतात प्रथम आलेला मी, मला गांधींच्या स्वप्नातील भारत इतक्या लवकर आंतरभारती दाखवेल असं कधीच वाटलं नव्हतं. आठवड्यातून एकदा बाजार, पाणी ओसरेल तेव्हा पोस्ट, पावसाळा सरेल तेव्हा एसटी. अशा पिंपळगावात पहिली रात्र काढताना मला सावरकरांचं अंदमान, टिळकांचं मंडाले आठवलं नाही तरच आश्चर्य. शाळा सुरू होऊन काही दिवस उलटले आणि एक दिवस बातमी येऊन थडकली की सर्वोदयी कार्यकर्ते दिवाकर हरिदास शाळेचे मुख्याध्यापक म्हणून रुजू होणार आहेत. त्यांना घेऊन जाण्यासाठी म्हणून उत्तूरहून पाचारण आलं. 5-6 मैलाची पायपीट आता नित्याची होऊन गेलेली. नदी ओलांडताना लालबहादूर शास्त्रींची बहादुरी याद यायची. इतक्या अल्प काळात जीवनाचे असे अष्टपैलू अनुभवून एकामागून एक मिळून मी बघता बघता फुल ट्रेंड होईन असं वाटलं नव्हतं. उत्तूर गाठलं. त्या हवेच्या गारठ्यापेक्षा 15 दिवसाच्या विविध अनुभवाने आपण अधिक गोठलो असल्याचं माझ्या लक्षात आलं. शेवटच्या मुक्कामी बसने हरिदास सर उत्तूरला आले. भोजनोत्तर रात्री आजगावकर सरांसह आमची नियोजनाची बैठक झाली. आमची ती बैठक भारताच्या नियोजन मंडळाच्या बैठकीसारखी गंभीर वातावरणात रात्र उलटली तरी चालू होती. लक्ष निश्चित करण्यात आलं. प्रत्येक वर्गात, म्हणजे 2च वर्गांची शाळा होती ती, पण प्रत्येक वर्गात 8वी 9वीत किमान 40 विद्यार्थी भरले तर सरासरी 35 राहील. तरच पुढील वर्षी शाळा तग धरू शकेल. भारताप्रमाणे आमची संस्था साधनांच्या तणावात साधना करत होती. मान्य पगार 480 रुपये असला तरी आम्हाला 80 रुपये देणंच शाळेला परवडणारं हे स्पष्ट करण्यात आलं. तो पगारही उत्तूरचं अनुदान, निधी यांच्या उपलब्धतेवर अवलंबून राहील हे स्पष्ट करण्यात आलं. सर्वात महत्वाचं म्हणजे हे सारं सत्य वास्तव असलं तरी आदर्शात आणि कार्यात कुठं कमी पडता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. खरं सांगायचं तर तसं बजावण्यात आलं. हरिदास सरांनी मात्र पगार दरमहा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. थोडे ते आग्रही राहिले. चर्चेची शक्ती आता कुणातच राहिली नव्हती. मी आणि पुजारी सर श्रवण भक्तीनं पुरे गारज झालो होतो. भारतात पहिला आलेल्या माझ्यातील शिक्षकापुढे विपन्न भारत संपन्न करण्याचं आव्हान ठेवण्यात आल्याचं आणि जबाबदारीच्या जाणीवेत जांभया देत केव्हा झोप लागली हे समजलंच नाही. ते 1971-72चं शैक्षणिक वर्ष होतं. मी, बबन ठाकूर, पुजारी सरांनी मिळून बेलेवाडी, दिंडेवाडी, बारवे, पांगिरे, मुरुकटे, नागनवाडी अशा भुदरगडच्या कुशीत बसलेल्या वाड्या वस्त्या पायी तुडून मुलं गोळा केली. हाती बहुधा मुलंच लागली. प्रयत्न करूनही अपवाद वगळता मुलींना शाळेत पाठवण्यास पालक तयार नसत. गावाच्या पायथ्याला हमरस्त्यालगत असलेल्या ढोकरेंच्या घरात आम्ही पिंपळगाव हायस्कूल थाटलो.
दोन्ही बाजूला पडव्या, मध्ये एक छोटीशी खोली. घरमालकाच्या घरी एक म्हातारी, तिच्या 2 नाती, 2 म्हशी, मध्ये तट्ट्याचा आडोसा. म्हशीच्या हंबरण्याबरोबर ढोकऱ्यांच्या म्हातारीच्या शिव्याही आधीमध्ये ऐकू यायच्या. हा कार्यक्रम सुरू झाला की आमच्या शिकवण्यात कमर्शियल नसला तरी कॅज्युअल ब्रेक घेणं अपरिहार्य व्हायचं. शाळेला शिपाई नव्हता. 2 वर्ग आणि 3 शिक्षक असं गणित असल्यानं ज्याला ऑफ तास असेल त्यानं बेल द्यायची असं ठरलेलं. मुख्याध्यापकही क्षणासाठी शिपाई व्हायचे. 2 पडव्यांमध्ये असलेल्या खोलीत मी आणि हरिदास सर राहत असू. ते बुधवार ते शनिवार येत. ते बुधवारी घरून जेवण, दूध, ताक घेऊन येत. बुधवार वाढदिवसासारखा वाटायचा. इतर वेळी सकाळ संध्याकाळ जेवण करणं कंटाळा आणणारं होतं. केसरकरांचा म्हातारा, तिथं म्हातारा म्हातारी हे शब्द आजोबा आजीला पर्यायी शब्द होते. तर केसरकरांचा म्हातारा 2 घागरी पाणी आणि 2 भाकऱ्या सकाळ संध्याकाळ आणायचा. त्याची मुलगी भांडी घासून द्यायची. ऑफ तासाला स्वयंपाक, भोजन असा कार्यक्रम चालायचा. मी हिंदी, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, नागरिकशास्त्र अशी अनेक शास्त्र अशास्त्रीय पद्धतीनं शिकवायचो. कोनाड्यातील एका ट्रेमध्ये असणाऱ्या शास्त्रीय उपकरणांद्वारे मी सारे प्रयोग करण्याची जादू करून दाखवायचो. जादूगार रघुवीरांच्या प्रयोगाचा मला झालेला हा फायदा, त्याचा लाभ मुलांना मिळत राहायचा. मुलंही माझी ही अद्भुत कसरत वासून पाहत राहायची. नवशिक्षकांच्या ओसंत्या उत्साहात मी स्वतःला हरवून शिकवत राहायचो. पहिल्या आठवड्यातच भारतात प्रथम आल्याची माझी नशा मुलांच्या अनेक शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रश्नाचं भान येऊन पुरती उतरली होती. श्री अनंतराव आजगावकरांसारखी ध्येयवेडी मंडळी अशा आडगावी पायावरून का उभे आहेत हे लक्षात येऊन मी भारावून गेलो होतो. श्री दिवाकर हरिदास मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आणि शाळेत एकच चैतन्य येऊन गेलं. 4 दिवसात ते आठवड्याच्या कामाचा सारा उरक करायचे. शाळेभोवती आम्ही श्रमदानातून बाग केली. मुलं लघुशंकेस इकडं तिकडं जायची म्हणून आडोशाला तट्ट्याचे, गवताचे स्वच्छतागृह बांधलं. पाट काढून ते सांडपाणी परसबागेत सोडलं. परसबागेत भाजी लावली. ती आम्ही विकत असू. हरिदास सर सर्वोदयी कार्यकर्ते होते. मोठे संवेदनशील गृहस्थ. तिकडे बांगलादेशात मुक्तीसेनेचे 4 सैनिक गारद केलेले असायचे. इकडे हरिदास सर भुदरगडच्या कुशीत मुसमुसत ढाका चितगावची चिंता करत राहायचे. शाळेची आर्थिक अडचण असायची. उत्तूरला संस्थेकडून पैसे मागणं नामुष्कीचं वाटायचं. एकतर तिथेही पैसे नसायचे. मागून लाजवल्यासारखं करण्यापेक्षा आपण स्वावलंबी व्हावं असा विचार करून आम्ही सरांच्या पुढाकारानं 20 गुंठे शेती कसायला घेतली. ग्रामदानातील परुळेकरांची शेती पडूनच होती. आम्ही श्रमदान करून ती कसली. ती कसत असताना मात्र माझं शहरीपण पूर्ण कसाला लागलं होतं. आम्ही कोबी लावला होता. जानेवारीत लावलेला कोबी मुलांनी, शिक्षकांनी, पालकांनी नेऊनही उरला. तेव्हा चक्क शाळेचे 2 तास बंद करून आठवडा बाजारात आम्ही शिक्षक विकायला उभे राहिलो. अर्थात तेव्हा अख्खा गाव माझ्याकडे आणि हरिदास सरांकडे आश्चर्यानं पाहत जायचा. खर्च वजा जाता खच्चून आलेल्या 75 रुपयाच्या कमाईत आमची शाळा 6 महिने चालली. खऱ्या अर्थानं कमाईचं स्काउटमध्ये घेतलेले धडे इथे गिरवत असताना मला जीवनाचा, जीवन शिक्षणाचा खरा अर्थ उमगला. मी पुढं ध्येयवादी, आदर्शवादी शिक्षक म्हणून टिकून राहिलो. त्याचा पाया पिंपळगावच्या या विविध प्रयोगातून रचला गेला. डिसेंबर सरला की पिंपळगावला पाण्याचं दुर्भिक्ष सुरू व्हायचं. परसबागेत आम्ही पपई, निलगिरी अशी झाडे लावली होती. हरिदास सर इस्रायलचे शेती प्रयोग पाहून आलेले. मला ते सुनील भाऊ म्हणायचे, सुनील भाऊ, आपण निसर्गाला ओरबडतो, जपून काही वापरत नाही आणि ही चैन परवडणारी नाही. तेव्हा पर्यावरण हा शब्दही मी ऐकला नव्हता.
त्या काळातले हरिदास सरांचं पर्यावरण संरक्षण विषयक भान मी आज आठवतो तेव्हा त्यांचं दृष्टेपण दृष्ट लागण्यासारखं होतं हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. आम्ही परिसरातील साऱ्याच विकासाचं केंद्र म्हणून शाळेकडे पाहत होतो. हायस्कूलचा 4था सुभा सोडून आम्ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा बँक शाखा, जनावरांचा दवाखाना, ग्रामपंचायत, पोस्ट, हिवताप निर्मूलन कार्यालय, डॉक्टर सर्वांना घेऊन संयुक्त कार्यक्रमांनी सारा गाव एक केला. पुढे परिसरातील सर्व शाळांची गटसंमेलन सुरू केली. गांधी जयंतीचं औचित्य साधून ग्रामसफाई योजली. गटार तयार केल्यापासून प्रथमच ती उपसण्याचं ऐतिहासिक कार्य केल्याचं आयाबाया बोलत होत्या. पुढं दिंडेवाडीला समाजसेवा शिबिर केलं. गावानं पाळत पाळून श्रमदानातून चांभाराच्या माळावरील उकिरडा हटवून क्रीडांगण केलं. श्रमदानाबरोबरच आम्ही व्याख्यान, सर्वेक्षण अशी कामंही केली. यातून मला संघटनांचं प्राथमिक शिक्षण मिळालं. फेब्रुवारी-मार्चमध्ये आम्ही शाळेत रात्रीची अभ्यासिका सुरू केली. सर्व मुलं शाळेत मुक्कामाला यायची. त्यांची डोंगर दऱ्या ओलांडून होणारी रोजची पायपीट पाहून माझ्या शहरी मनाला वेदना व्हायच्या. त्या मुलांच्या शिक्षणाच्या तळमळीकडे पाहून मी जीव ओतून शिकवत राहायचो. शाळेत वीज नव्हती. कंदील चिमणीच्या साथीतील मुलांची डोळेफोड पाहून जीव तगमगायचा. पुढे वीज घेण्याचे प्रयत्न झाले पण यश आलं नाही. वायरिंगवरच समाधान मानावं लागलं होतं. पिंपळगाव 5 ते 7 हजार वस्तींचं आडगाव होतं. उत्तूर पोस्टातून रनर रोज संध्याकाळी टपाल घेऊन यायचा. गावात आम्ही शिक्षकच काय ते सुशिक्षित. गावचं टपाल वाचून दाखवण्याची अलिखित जबाबदारी आमचीच होती. बहुतेकांची करती मुलं मुंबईत होती. गाव मुंबईच्या मनी ऑर्डरवर चालायचं. गावच्या माहीस म्हणजे जत्रेस सारी मुंबई लुटायची. मार्च-एप्रिल महिन्यात गावोगावची माही खात पुरुषा पाहुण्यांचे तांडे, खांद्यावरचा टावेल आणि डोक्यावरची टोपी सावरत पंचक्रोशी पालथी घालायचे. पिंपळगावला पावसाळा वगळता मुक्कामाची बस यायची. आमच्या हायस्कूलजवळ एका शाहिराचं हॉटेल होतं. तिथं ती बस थांबायची. चालक वाहकांचं जेवण झालं की मग शाहिराचं हॉटेल बंद व्हायचं. तोवर तिथं येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असायची. शाहिराचं हॉटेल म्हणजे पंचक्रोशी जंक्शन होतं. निरोप देणं, घेणं, सामान ठेवणं, पोचवणं ही सर्व कामं तिथं चालत. गावची धुणी इथं येणारे जाणारे मोठ्या रसिकतेनं बिन साबणानं धुत. मी म्हणणाऱ्यांची बिन पाण्याची चंपी इथंच व्हायची. गावचे आमदार असोत की कम्युनिस्ट पुढारी, त्यांचा ठिय्या याच जंक्शनमध्ये असायचा. शाहीर भेदिक छान म्हणायचा. शाहिराच्या भेदिकात काढलेल्या त्या एकांत रात्री आजही आठवल्या की आपण एका ठेव्यास मुकल्याचं शल्य डसत राहतं. सणाची पुरणपोळी शाहिराने कधी चुकून खाल्ली असं वर्षात कधीही घडलं नाही. याच दिवसात बांगलादेशाचं युद्ध सुरू होतं. दिवाळीच्या सुट्टीनंतर मी आणलेल्या ट्रान्झिस्टरनं पिंपळगावचं एकलकोंडी जीवन सुसह्य केलं. शनिवार रविवार हरदास सर आणि पुजारी सर गावी जात. एकट्याला शाळा खायला उठायची. या काळात मी MAचा अभ्यास सुरू केला होता. कोल्हापूर, गारगोटीहून मागवलेल्या पुस्तकावर अभ्यास सुरू होता. नियमित MA करण्याची इच्छा आणि पात्रता असून परिस्थितीमुळे शक्य नव्हतं. एक्सटर्नल करायला 1 वर्ष गॅप घेणं गरजेचं होतं. पण वाचन सुरू केलं होतं. हे वर्ष मी वाचन वर्ष म्हणून साजरं केलं. मराठी, हिंदी, इंग्रजीची क्लासिक्स या काळात छंद म्हणून वाचून काढली. वाचन, लेखन, विचार इतकं जीवन होऊन बसलेल्या मुक्काम पोस्ट पिंपळ गावात मी स्वतःला घडवत राहिलो. माझं शरीर आणि मन इथल्या वातावरणात काही केल्या रमेना. एक तर मला MA करायचं होतं. एकटेपणाचं जिणं आता असंही होऊन गेलं होतं. अनामिकेच्या त्या अभेरानं पिंपळगावचा एकांत खायला उठायचा. शनिवार रविवार रडून मुसमुसून काढायचो. पावसाळ्यात तर पळून जावंसं वाटत होतं. एप्रिलमध्ये मात्र मी पिंपळगाव सोडण्याचा निर्णय घेऊन टाकला. कोल्हापूरला जायचं ठरवून नोकरीचे प्रयत्न केले. आंतरभारतीनं कोल्हापूरला घ्यायचं मान्य केलं. तेव्हा कुठं माझा जीव भांड्यात पडला.
परीक्षा निकाल संपून मी 1 मे 1972 पिंपळगाव सोडलं. त्या दिवशी गावचं झेंडावंदन माझ्या हस्ते झालं होतं. शाळेतल्या मुलांनी मला एक वही आणि एक पेन भेट दिलं. त्या भेटीत किती प्रेम होतं म्हणून सांगू. मुलांनी 10 पैसे वर्गणी काढून दिलेली ती भेट मी कितीतरी वर्ष ठेवणीतल्या शालूसारखी जपली होती. मी जाहीर निरोप घेतल्याचं आजगावकर सरांना आवडलं नव्हतं. शाळेवर होणाऱ्या परिणामांमुळे त्यांचं चिंतित होणं मी समजू शकत होतो, पण प्रतारणा करून राहणं मला केवळ अशक्य होतं.